सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बावड्याचे राजा मी भारी आमचा थाट नाद करायचा नाही आमचा आम्ही जिथले सम्राट। खर तर आमच्या रक्तामध्येच उभा राहायची सवय आहे, कारण आमचे बापजाते गड तटा बुरुजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे ठाकले होते। पण शत्रू आता इथं येणं शक्य नाही, कारण तमाम मराठ्यांचं माणूसबळ इथं एकवटलं असताना तेवढी छाती कुणाची होईल असं अजिबात वाटत नाही। तिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत। हा एक इतिहास निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्धा क्षणाने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, मात्र साक्षर मराठे त्यापासून बिदकत राहिले ही आमची शोकांतिका आहे। खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे। खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐकणाचा शक्तीच्या पैलचिराचा महाराष्ट्र, माती सुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुंकुम करंडकाचा दत्तचा इतिहास नाचून पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, घरचा महाराष्ट्र माता म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन गोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र। पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निश्चित विराज ग्लानी आल्यासारखा, नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, कथेतील यवनांच्या पुढे मराठातील व्याकुळला होता आणि अशाच वेळी घुमला किल्ला लोळ सह्याद्रीच्या दऱ्यात म्हणजे झोपले होते ते खारकन जागे झाले, ते जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालतानांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले। हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोही फतेच्या इशाराती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसपण एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेरून ठामपणे उभा राहिलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं। लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला। सकल गुणमंडित अखंड लक्ष्मीलंकृत राजकार धुरंधर श्रीमंत महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य अवतरलं, कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये उभा राहिलं। हा शिवबा हे सगळं उभा करता झाला, ते हातामध्ये तलवार घेऊन नाही, हातामध्ये या माणसांनी पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला, माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहिला। शेताच्या बांध्यावर पाखरांना कोपणीला फिरकरून जाऊत असताना याच शिवबानं उभा केलं, त्याच शेतकऱ्याला हातावर 30 कोपण ठेवून पण पाखरं हाकलायला नाही, या मातीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हाकून द्यायला आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये बळकटी आली। अरे ज्यात आपण शेताचं राखण करू शकतो त्यात आपण या मातीसाठी राखण करू शकतो। शिवबा चुलीपर्यंत पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला, दारापर्यंत पोहोचला, माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसानं। आजही इथं जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण, जन्मता तिथली माती त्याच्या बाळावर शिव छत्रपती हे नाव कोणच ठेवते आणि छत्रपती शिवाजी महाराजची हे नाव ऐकायच्या आधीच त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही।